नंदुरबारमधील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वाद पुन्हा समोर। शिवसेना आमदारांकडून वरिष्ठांकडे खोट्या तक्रारी जात आहेत। आम्ही तक्रार सुरू केल्यास महागात पडेल। विजयकुमार गावित यांचा नाव न घेता आमशा पाडवींना इशारा। भारतीयांनी स्वदेशी उत्पादनं वापरण्यावर अधिक भर द्यावा। भारतीयांनी घाम गाळून बनवलेल्या वस्तूच खरेदी करा। ट्रम्प यांनी 20% टॅरिफ लावल्यानंतर मोदींचं वाराणसीतील कार्यक्रमात वक्तव्य। भाजप 2 ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा हर मन तिरंगा अभियान राबवते। प्रत्येक नागरिकानं घरावर तिरंगा फडकवा। अभियानात उत्साहानं सहभागी व्हा। रवींद्र चव्हाण यांचं आवाहन। वसई विरारमधील बांधकाम घोटाळा प्रकरणी अनिल पवार आणि रेड्डींची चौकशी सुरू। बांधकाम परवानगी देण्यासाठी प्रति चौरस फुटामागे अनिल पवारांनी 25 रुपये दर ठरवल्याचं तपासातून समोर। धाराशिवमधील छत्रपती शिवरायांच्या शिल्प उभारणीसाठी शिल्पकारांकडून फायबर मॉडेल मागवलं। मुख्यमंत्री फडणवीस अंतिम मॉडेल निवडणार। छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं 108 फुटी शिल्प उभारलं जाणार। मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशे, तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक असणार। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये जोरदार पाऊस। 10,000 घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। 5 लाख नागरिकांना फटका। रस्त्यावरील गाड्या, घरातील साहित्य पाण्यात बुडालं। रशियाच्या कामचटकामधील भूकंपानंतर 600 वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक। रशियातील भूकंपामुळे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज।